नमस्कार, मी संकेत. आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष. बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म 27 जून 1838 रोजी बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यातील कांतलपारा या गावात झाला. ते प्रसिद्ध लेखक, कवी आणि पत्रकार होते. बंकिमचंद्र हे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे रचयिते आहेत. सन 1876 मध्ये त्यांच्या आनंद मठ या सुप्रसिद्ध कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी सन 1882 मध्ये प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणागीत बनले. वंदे मातरम या शब्दाचा अर्थ मातृभूमी मातेची मी स्तुती करतो असा आहे. मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, आचार्य देव आणि रवींद्रनाथ टागोर यांचा समावेश असलेल्या पॅनलने वंदे मातरम हे गीत स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर 1937 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरमचे काही भाग भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून निवडले. भारताची राजधानी अनेक वेळा बदललेली आहे, पण इतिहासात एक दिवस असाही होता जेव्हा राजधानी एक वेगळेच शहर होते. ते शहर म्हणजे तेव्हाचे अलाहाबाद आणि आताचे प्रयागराज. 1858 मध्ये अलाहाबादला एका दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आले होते. ब्रिटिश राजवटीपर्यंत कोलकाता ही भारताची राजधानी होती, परंतु त्यावेळी भारतातील ब्रिटिश राजवटीची जबाबदारी ही राजा पंचम जॉर्ज यांच्यावर होती. तेव्हा ब्रिटिश सरकारला वाटले की भारतावर कोलकात्याऐवजी दिल्लीतून चांगले राज्य करता येईल. ब्रिटिश शासक राजा पंचम जॉर्ज यांनी दिनांक 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीला राजधानी बनविण्याचा आदेश दिला आणि दिनांक 1 एप्रिल 1912 रोजी दिल्लीला भारताची राजधानी बनवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये बारामतीत झाला. ते देशाचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या 5 दशकांपासून ते राज्याच्या व देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी व महाराष्ट्रात महाविकास आघाडी घडवण्यामध्ये शरद पवारांचा मोठा सहभाग आहे. त्यांची राजकीय कारकीर्द 1956 साली विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाली. त्यांनी गोवा मुक्त सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक मेळावा आयोजित केला आणि अशा प्रकारे त्यांची राजकारणात एंट्री झाली. 1978 ते 1980, 1988 ते 1991 व 1993 ते 1995 या कालखंडादरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. प्रभावी नेता म्हणून आपला ठसा उमटवणारे शरद पवार केंद्र सरकारमध्ये संरक्षण आणि कृषी मंत्रीही राहिले आहेत. ते आधी काँग्रेस पक्षात होते, पण 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. 2017 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या शिफारसीनुसार शरद पवार यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने गौरवण्यात आले. रजनीकांत हे एक असे नाव आहे ज्याला परिचयाची गरज नाही. गेल्या 5 दशकांपासून चर्चेत असलेले हे नाव म्हणजे सुपरस्टार रजनीकांत. आज आपले थलाईवांचा 73वा जन्मदिन आहे. रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरू येथे झाला. ते एक दिग्गज अभिनेता, चित्रपट निर्माता आहेत. घरच्या गरीब आर्थिक परिस्थितीमुळे रजनीकांत यांनी सुरुवातीला कुली म्हणून काम केले आणि नंतर त्यांना बस कंडक्टरची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांना महिन्याला 750 रुपये मिळायचे. तिकीट काढण्याची त्यांची वेगळी पद्धत, त्याचबरोबर बसमध्ये शिट्ट्या वाजवण्याची त्यांची अनोखी शैली एका दिग्दर्शकाच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी रजनीकांत यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. रजनीकांत यांनी 1974 मध्ये चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता आणि अपूर्व रागांगल हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला.